नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचं पुण्याकडे लक्ष असणार आहे, कारण पुण्यात आज लोकमान्य टिळक पुरस्काराचं वितरण आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार डोभाल यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचं वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. आणि अमित शहावर काँग्रेस एकूण विरोधी पक्ष नाराज असून अमित शहांच्या आदेशानुसारच जंतर मंतरवर शांततेनं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्याचा आक्षेप आहे. आणि त्यामुळंच या घटनेचा निषेध म्हणून आज केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करणार आहे. आणि पुणे पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना परवानगीही दिली आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यावर गेली 2-3 दिवस झालं विरोधक आरोप करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार असलेले संजय राऊत यांनी तर अमित शहांना जनरल डायरची उपमा दिली आहे. मुलांच्या रक्ताने हात माखलेले असे गृहमंत्री आज पुण्यात येत आहेत आणि एका कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. पुणेकरांनी त्यांना आमंत्रितच का करावं असा आक्षेप संजय राऊत यांनी नोंदवलेला आहे. अमित शहा काल रात्रीच पुणे शहरात दाखल झालेले आहे आणि आज सायंकाळी लोकमान्य टिळक पुरस्काराचं वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार आणि अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. आणि या अमित शहांच्या दौऱ्यात आता नेमकं काय होतंय याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार हे निश्चितच आहे. भूम जिल्हा उस्मानाबाद येथे आज राजस्व अभियान होणार आहे. या राजस्व अभियानाची जी निमंत्रण पत्रिका आहे त्यावर राजस्व अभियानाचे उद्घाटक म्हणून परांडा भूमवाशीचे आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे असणार आहेत. आणि या कार्यक्रमाला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांची उपस्थिती असेल असे पत्रिकेत म्हटलं आहे. आणि निमंत्रण देणाऱ्या या धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना राणा जगजितसिंह पाटील या आहे. या कार्यक्रमाला ते सगळेच हजर राहणार की नाही याचीही भूमकरांबरोबरच धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनाही उत्सुकता आहेच. कारण हे तिन्ही नेते महायुतीतील घटक पक्षांचे आहेत. डॉक्टर तानाजीराव सावंत हे शिवसेना पक्षाचे गटनेते आहेत, माजी मंत्री आहेत. खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आणि शिवसेना राज्याच्या महायुतीतला एक प्रमुख घटक आहे. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील
या भाजपच्या आहेत. भाजप महायुतीतील सत्तेतील मोठा भाऊ आहे. हे सर्व ठीक आहे, परंतु जिल्ह्याच्या राजकारणाच्या पातळीवर ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि पाटील घराण्यांचं हार्डवेअर सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर माजी मंत्री आणि परांडा भूमवाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आणि पाटील घराण्यांचे काय संबंध आहेत हे जगजाहीर आहे. त्यामुळं हे तीन नेते ज्यावेळेस आज राज्योत्सव अभियानाच्या निमित्तानं भूम येथे एकाच व्यासपीठावर येतील, त्यावेळेस नेमकं एकमेकांवर स्तुतिसोमने उधळतील का एकमेकांचे वाभाडे काढतील, याकडं सर्व जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि समजा इथं काही तू मै झाली तर त्याची पडसाद ही जिल्ह्याच्या राजकारणावर कायम उमटलेले असतील हे मात्र नक्की. मग आता आज जेव्हा हा कार्यक्रम भूममध्ये सुरू होईल, त्याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या कार्यक्रमाला परांडा भूम वाशीचे माजी आमदार राहुल महारुद्र मोठे, भाजपचे माजी विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर आणि प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी पण उपस्थित राहणार आहे. बघूया आता याकडं इथं काय होतं आहे काय नाही ते आपल्याला दुपारनंतर कळूनच येणार आहे. दुपारनंतर भूममध्ये काय झालं हे कळेल तर संध्याकाळी 6च्या नंतरच पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण कार्यक्रम कसा झाला हे स्पष्टपणे दिसून येईल. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आपली महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपल्या समाजातील बांधवांना प्रवाहात आणण्यासाठी झटलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी लेखन, गायन यातून ही त्यांची ओळख आजपर्यंत पण कायम ठेवलेली आहे असं दिसून येते. अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे तर लोकमान्य टिळक यांची पण आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त आज केसरीवाड्यात त्यांच्या कुटुंबियातर्फे त्यांना अभिवादन करण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार, पुणे महानगरपालिका आदींतर्फे पण आज विविध कार्यक्रमाचं त्यानिमित्तानं आयोजन करण्यात आलं आहे. तर संध्याकाळी त्यांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो त्याचं वितरण पण होणार आहे. या दोन
महान व्यक्तिमत्वाचे काही कार्यक्रम असतानाच मराठा संघर्ष योद्धा म्हणून ज्यांनी आपली आता ओळख निर्माण केली आहे त्या मनोज जरांगे पाटील यांचा पण आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मराठा समाजातील त्यांचे समर्थक आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेनं राज्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. येरमाळा येथे तर आज शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पण विद्यानिकेतन हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले असल्याचं येरमाळा येथील मराठा सकल समाजातर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे. या सर्व कार्यक्रमाची आज दिवसभर रेलचेल असेल आणि ते कार्यक्रम कसे पार पडतात याकडेही सर्वांचं लक्ष असेल. आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.